प्रभाग क्रमांक 24 जे शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत ते सर्व या ठिकाणी आहेत आणि यांचा देखील प्रचार जोरात सुरू आहे। आपण रंजनाजी खडके आणि राजाजी मोरे हे दोन उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 24 चे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, तुम्ही आता सर्वत्र फिरताय, तुमची पदयात्रा सध्या सुरू आहे, घरोघरी जाताय, नक्की नागरिकांचा कसा रिस्पॉन्स आहे आणि काय काय समस्यांवर नागरिक बोललेत? अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे। घरोघरी जाणारे शिवसेनेचे आम्ही रंजनाताई आणि मी जवळजवळ एकमेव आम्ही उमेदवार असू की पूर्ण प्रभाग आम्ही पिंजून काढलेला आहे। त्यामुळं एक कळलं की नक्की लोकांच्या समस्या काय आहेत, त्या समस्या कळल्या। नाही तर बाकीचे जे उमेदवार आहेत हे खालनच हात दाखवून जातात, रॅली करतात। आम्ही रॅली न करता ॲक्च्युली मतदाराला काय हवंय, आपल्या लोकांना काय हवंय हे पाहतोय, त्यासाठी घरोघरी जातोय, त्यांचे प्रश्न लिहून घेतोय आणि त्याप्रमाणे आम्ही निवडून तर आम्ही 100% येणारच आहोत। निवडून आलो की त्यांच्या 100% समस्या सोडायचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू। बाळासाहेबांचा जो आमचा मंत्र आहे 80% समाजकारण 20% राजकारण, या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत चालत आलोय आणि चालत राहू। काय विचार असणार तुमचा? प्रभागाच्या बऱ्याचशा समस्या आहेत, म्हणजे जो आत्ता आपला प्रभाग क्रमांक 24 आहे, इथं माझ्या आयुष्यात माझा जन्मच इथला आहे, कधी पाणी तुंबलं नाही। तर या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने आत्ता जे पाणी तुंबतंय ही फार मोठी भेडसावणारी समस्या आहे प्रत्येकाला। लोकांच्या घरात पाणी जातंय हे चुकीचं आहे। आमच्याकडे 2 स्लम्स आहेत, तर त्या स्लमला म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारे जे सर्वसाधारण लोक आहेत त्यांच्या घरात पाणी जातंय। कधी पाण्याची समस्या आमच्याकडे कधी नव्हती, नळाची, ती सध्या नळाची समस्या निर्माण झाली आहे। ताई, काय सांगाल, आपण या प्रभागामध्ये फिरतायत, महिला भगिनी देखील आपल्याला भेटत असतील, काही समस्या सांगत असतात? आम्ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहोत, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लिहून पण घेतो की कुठल्या प्रभागात काय समस्या आहेत, जसं पार्किंग आहे किंवा पाणी तुंबणं आहे, महिलांच्या समस्या ज्या आहेत की त्यांना व्यवस्थित पाणी पुरवठा करणं, वीज वगैरे सगळं, त्या समस्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। हे आता सध्या पदयात्रा करताना आपल्याला दिसत आहेत आणि या पदयात्रेमध्ये नागरिक देखील त्यांच्याशी चर्चा करतात, विविध समस्या त्यांना सांगतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचं यावेळी आता त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। त्यानंतर प्रत्येक गल्लीबोळातल्या लोकांसाठी त्यांनी आपलं सहकार्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये आतापर्यंत त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर सोशल वर्क कोणाला काही मदत लागली असेल ती दादांनी केलेली आहे।